आज आपण इतिहासचा दुसरा धडा युरोप आणि भारत या धड्याचे प्रश्नोत्तर सोडविणार आहोत। यामध्ये एकूण 63 प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पानावर 1 ते 63 हे क्रमांक टाकून घ्या। आपण लगेच सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपण मागील काही वर्षांमध्ये या धड्यांवर आधारित जे काही प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नांचा आपण स्वरूप आणि त्याची उत्तरं जी आहेत ती कशा पद्धतीची होती ती बघूया। 2023ला हा प्रश्न विचारलेला होता की चित्रामध्ये दाखवलेली जी व्यक्ती आहे ती कोणत्या घटनेची जगप्रसिद्ध आहे। छपाई यंत्राचा शोध, जगप्रसिद्ध चित्रकार, गिरणी कामगार चळवळ आणि चौथा पर्याय धर्मसुधारणा चळवळीचा जनक। आता ही जी चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती आहे पुस्तकामध्ये याचं चित्र अशाच पद्धतीने दिलेलं आहे। याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे जगप्रसिद्ध चित्रकार आणि यांचं जे नाव आहे ते पुस्तकामध्ये तुम्ही शोधू शकताय। दुसरा प्रश्न 2018ला विचारलेला होता, धर्मसुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। कोणत्या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले ते शोधायचं आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन, स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्यवाद, खगोलशास्त्र व गणिती आणि चौथा पर्याय स्थापत्यकला व वास्तुशास्त्र। जे अचूक उत्तर आहे ते आहे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य। इथून पुढे आपण सराव प्रश्न या धड्यातले बघूया। तिसरा प्रश्न, अमेरिकन वसाहतींनी रिकामी जागा याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले। कुणाच्या नेतृत्वाखाली? थॉमस जेफरसन, रॉबर्ट क्लाइव्ह, जॉर्ज वॉशिंग्टन आणि जॉन हँकॉक। अचूक उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन। चित्रामध्ये एक व्यक्ती दाखवलेली आहे, धड्यातीलच हा प्रश्न आहे, त्याचं नाव ओळखायचं आहे। टिपू सुलतान, रणजित सिंह, लिओनार्दो दा विंची आणि मोनालिसा। जे अचूक उत्तर आहे ते आहे रणजित सिंह। प्रश्न 5वा, 18व्या व 19व्या शतकांना रिकामी जागा म्हणून ओळखले जाते। वैचारिक युग, क्रांती युग, भांडवलशाही युग की प्रबोधन युग? अचूक उत्तर आहे क्रांती युग। प्रश्न 6वा, प्रबोधन युगात रिकामी जागा हा विचारांचा केंद्रबिंदू बनला। धर्म, माणूस, विज्ञान की भांडवलदार? अचूक उत्तर आहे विज्ञान। प्रश्न 7वा, जुन्या धार्मिक कल्पना, कर्मकांडांचे स्तोम या विरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला रिकामी जागा असे म्हणतात। धर्मसुधारणा चळवळ, वैचारिक चळवळ, स्वातंत्र्य चळवळ की क्रांती युग? अचूक उत्तर आहे धर्मसुधारणा चळवळ। प्रश्न क्रमांक 8, सागरी मार्गाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलेला रिकामी जागा हा पहिला पोर्तुगीज खलाशी होय। पर्याय पहिला ख्रिस्तोफर कोलंबस, दुसरा बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा, अमेरिगो। अचूक उत्तर आहे वास्को द गामा। प्रश्न 9वा, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे रिकामी जागा स्थापन करणे होय। कंपनी, साम्राज्य, वसाहत, राज्य? अचूक उत्तर आहे वसाहत। प्रश्न 10वा, प्रबोधन युगात कोणत्या प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले? ग्रीक व भारतीय, ग्रीक व रोमन, चीनी व रोमन, रोमन व भारतीय? अचूक उत्तर आहे ग्रीक व रोमन। प्रश्न 11वा, इंग्लंडच्या राज्याचा अधिकारावर मर्यादा घालणारा इंग्लंडचा कायदा म्हणजे? पर्याय पहिला बिल ऑफ राईट्स, पर्याय दुसरा ह्युमन राईट्स मुवमेंट, तिसरा पर्याय बिल ऑफ जस्टिस आणि चौथा पर्याय बिल ऑफ पीस। अचूक उत्तर आहे बिल ऑफ राईट्स। प्रश्न 12वा, प्रबोधन युग म्हणून ओळखला जाणारा कालखंड कोणता ते ओळखायचा आहे। इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक, 13वे ते 17वे शतक, 14वे ते 16वे शतक, 16वे ते 18वे शतक? यापैकी प्रबोधन युग कोणत्या काळामध्ये होते किंवा जो कालखंड आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। अचूक उत्तर आहे 13वे ते 16वे शतक। या शतकाला प्रबोधन युग असे म्हणतात। पुढील प्रश्न, मुलगा दलीप सिंगच्या
वतीने त्याची आई रिकामी जागा राज्याचा कारभार पाहू लागली. तारा राणी, राणी जिंदन, झाशीची राणी, राणी उरुगानी. याचं अचूक उत्तर आहे राणी जिंदन. ही दलीप सिंहची आई होती. प्रश्न क्रमांक 14. जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी देणारी घटना खालीलपैकी कोणती ते ओळखायची आहे? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, बिल ऑफ राईट्स. अचूक उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती. सन 1453 ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले. कोणते ते ओळखायचं आहे? व्हेनिस, कॉन्स्टँटिनोपल, रोम की पॅरिस. अचूक उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न 16. औद्योगिक भरभराटीमुळे कोणत्या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जात असे? फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड की पोर्तुगाल. अचूक उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 17. ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना रिकामी जागा साली झाली? 1498, 1600, 1756, 1816. अचूक उत्तर आहे 1600. प्रश्न क्रमांक 18. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रिकामी जागा संकल्पनांवर हल्ला चढवला. कोणत्या त्या संकल्पना होत्या ते शोधायचं आहे. इटालियन धर्मप्रसारकांच्या, पर्याय दुसरा रोमन कॅथलिक चर्चच्या, पर्याय तिसरा ग्रीक धर्मप्रसारकांच्या आणि चौथा वरीलपैकी सर्व. अचूक उत्तर आहे रोमन कॅथलिक चर्चच्या संकल्पनांवर हल्ला त्यांनी चढविला. प्रश्न क्रमांक 19. रिकामी जागा प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. हुकुमशाही, लोकशाही, वसाहतवादी, राजेशाही. अचूक उत्तर आहे वसाहतवादी. प्रश्न 20. 18व्या शतकात रिकामी जागा प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. बंगाल, हैदराबाद, काश्मीर की जुनागड. अचूक उत्तर आहे बंगाल. प्रश्न क्रमांक 21. मोनालिसा व द लास्ट सपर या लिओनार्दी द विंची यांच्या रिकामी जागा आहेत त्या काय आहेत नेमक्या? म्हणजे मोनालिसा हे काय आहे जगप्रसिद्ध, आणि द लास्ट सपर हे सुद्धा काय आहे? ते शिल्पकला आहे, चित्रकृती आहे, संगीत व नाटके आहेत की प्रवास वर्णन आहे? तर लक्षात घ्या, अचूक जे उत्तर आहे ते आहे चित्राकृती. त्या चित्राकृती आहे म्हणजे ते चित्र काढलेलं आहे. लिओनार्दो द विंची यानं ते चित्र काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22. प्रबोधन युगात रिकामी जागा साहित्य निर्मितीला चालना मिळाली. परदेशी भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये, भारतीय भाषेमध्ये की प्रादेशिक भाषेमध्ये? अचूक उत्तर आहे प्रादेशिक भाषेमध्ये साहित्य निर्मितीला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 23. वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. या ठिकाणी चित्रामध्ये एक व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती कोणत्या घटनेशी निगडीत आहेत ते ओळखायचं आहे. इंग्रज म्हैसूर संघर्ष, इंग्रज फ्रेंच संघर्ष, इंग्रज शीख संघर्ष की इंग्रजांनी बंगालमध्ये सत्तेचा पाया घातला ती घटना? जे अचूक उत्तर आहे ते आहे इंग्रज म्हैसूर संघर्ष. हे चित्र जे आहे हे पुस्तकामध्ये बघा कोणत्या व्यक्तीचं आहे, तुम्हाला सहज सापडेल. प्रश्न क्रमांक 24. सन 1757 जेथे इंग्रज व सिराज उद्दौला यांच्यात झालेल्या रिकामी जागा लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. ती लढाई कोणत्या ठिकाणी झालेली होती ते ओळखायचं आहे. बंगालमध्ये, प्लासीमध्ये, सारमध्ये की पंजाबमध्ये? अचूक उत्तर आहे प्लासीची ती लढाई होती 1757 साली झालेली. प्रश्न क्रमांक 25. औद्योगिक क्रांतीला रिकामी जागामध्ये प्रारंभ झाला. इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये की पोर्तुगालमध्ये? अचूक जे उत्तर आहे ते आहे इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला. प्रश्न 26. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा याने केला. कुणी केला? सिराज उद्दौला, मीर कासिम, मीर जाफर की शाह आलम यांनी? अचूक उत्तर आहे मीर कासिम. प्रश्न क्रमांक 27. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी एकत्र मोहीम कोणी उघडली? अ.
नवाब शुजा उद्दौला, ब मीर कासिम, क बादशाह शाह आलम की ड नवाब सिराज उद्दौला. आता यामध्ये हे 4 पर्याय आहेत. यापैकी मिळून 1, 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मोहीम उघडलेली होती. त्यांची नावं आपल्याला ओळखायची आहे. उत्तर आहे अ, ब, क. म्हणजे नवाब शुजा उद्दौला, मीर कासिम आणि त्यासोबत बादशाह आलम या तिघांनी मिळून इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली होती. प्रश्न 28. जर्मन संशोधक रिकामी जागा याने छपाई यंत्राचा शोध लावला. जोहान्स गुटेनबर्ग, लिओनार्दो द विंची, जॉर्ज वॉशिंग्टन की बार्थोलोम्यू डायस. अचूक उत्तर आहे जोहान्स गुटेनबर्ग. प्रश्न क्रमांक 29. योग्य पर्याय शोधा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य कोणता आहे? म्हणजे 1764 साली बक्सारचं युद्ध झालं होतं का? 1759ला प्लासीचं युद्ध झालं होतं का? 1756 साली कर्नाटकचं युद्ध झालं होतं का? की 1849 साली म्हैसूरचं युद्ध झालं होतं? तर या ठिकाणी आपल्याला असं दिसते की पहिलं म्हणजे 1764ला बक्सारचं युद्ध झालं, हे हा जो पर्याय आहे हा बरोबर आहे. उर्वरित 3 पर्याय हे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या तहानुसार बंगाल सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला? सिंघचा तह, अलाहाबादचा तह, अयोध्येचा तह की यापैकी नाही? जे अचूक उत्तर आहे ते आहे अलाहाबादचा तह. यानुसार इंग्रजांना बंगाल सुभ्यामध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. प्रश्न क्रमांक 31. बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली गेली. कुणाची परवानगी मिळाली होती? अकबर, औरंगजेब, जहागीर की बाबर? अचूक उत्तर आहे जहागीर. प्रश्न क्रमांक 32. 1799 साली रिकामी जागा येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्याने म्हैसूरच्या प्रदेशांवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. कोणत्या ठिकाणी झालेल्या युद्धात? म्हैसूर, बेंगळुरू, बक्सार की श्रीरंगपट्टणम? अचूक उत्तर आहे श्रीरंगपट्टणम. या ठिकाणी युद्ध झालेलं होतं 1799 साली. त्या युद्धामध्ये म्हणजे हे युद्ध जे आहे हे टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेलं होतं. त्यामध्ये टिपू सुलतान मारला गेला होता. प्रश्न क्रमांक 33. रिकामी जागामध्ये इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला. इसवी सन 1764, 1799, 1849 आणि 1846. आपल्याला फक्त साल जे आहे म्हणजे वर्ष, कोणत्या वर्षी त्यांनी जोडला ते आपल्याला शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे 1849. प्रश्न क्रमांक 34. इसवी सन 1498 रिकामी जागा हा भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोचला. कोण? कोलंबस, वास्को द गामा, डायस की कॅप्टन कुक? अचूक उत्तर आहे वास्को द गामा. पुढील प्रश्न. इसवी सन 1756 बंगालच्या नवाबपदी रिकामी जागा याची नेमणूक झाली. कुणाची? मीर कासिम, मीर जाफर, सिराज उद्दौला की बादशाह शाह आलम? अचूक उत्तर आहे सिराज उद्दौला. पुढील प्रश्न. प्रबोधन युगाची वैशिष्ट्ये यापैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे. खाली 4 पर्याय आहेत त्यापैकी चुकीचा कोणता आहे? पहिला पर्याय माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. दुसरा पर्याय ग्रीक व रोमन या प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. तिसरा पर्याय कला साहित्य यामधून मानवी भावभावना आणि संवेदना यांचे चित्रण होऊ लागले. चौथा पर्याय जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी मिळाली. जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी मिळाली हे चुकीचं आहे. उर्वरित 3 जे आहेत हे बरोबर आहे प्रबोधन युगाच्या संदर्भात. प्रश्न क्रमांक 40. भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या सुरू झाल्या कारण? पर्याय पहिला वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. पर्याय दुसरा अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार करू लागले. तिसरा पर्याय आशियाई देशात इंग्रजांनी वसाहती स्थापन केल्या. आणि चौथा पर्याय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार करू लागले त्यामुळे या ठिकाणी व्यापारी कंपन्या सुरू झालेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 41. इंग्लंडने
उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर रिकामी जागा वसाहती स्थापन केल्या. किती त्या संख्या मोजायच्या आपल्याला, की संख्या ज्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत. 10, 13, 15 की 17. अचूक उत्तर आहे 13. म्हणजे इंग्लंडने 13 ज्या वसाहती आहेत त्या अमेरिकेच्या उत्तर पूर्व किनारपट्टीवर स्थापन केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 42. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेत साहित्य निर्मिती कोणत्या युगात होऊ लागली? भांडवलशाही, वैचारिक, प्रबोधन की क्रांती? अचूक उत्तर आहे प्रबोधन. प्रबोधन काळामध्येच हे साहित्य निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पुढील प्रश्न क्रमांक 43. रिकामी जागा माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. संगीताऐवजी, प्रबोधन, धर्माऐवजी की कलेऐवजी? अचूक उत्तर आहे धर्माऐवजी. धर्माच्या ऐवजी म्हणजे धर्म सोडून माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. पुढील प्रश्न 44. पंजाबवरील इंग्रजांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्याने मुलतानक अधिकारी रिकामी जागा याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. कुणी केले होते? तर रणजित सिंह, मूलराज, दलीप सिंह की हैदर अली? अचूक उत्तर आहे मूलराज. प्रश्न 45. रिकामी जागा साली इंग्रजांनी सिंध प्रांत गिळंकृत केला. कुठल्या साली ते शोधायचं आहे. 1764, 1849, 1799 की 1843? अचूक उत्तर आहे 1843 साली इंग्रजांनी सिंध प्रांत गिळंकृत केला, म्हणजे त्यांनी त्या प्रांतावरती ताबा मिळविला. प्रश्न क्रमांक 46. व्यापारी व साम्राज्यवादी स्पर्धेतून इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे कोणत्या नावाने ओळखली जातात? कर्नाटक युद्धे, इंग्रज फ्रेंच युद्धे, म्हैसूर युद्धे की शीख युद्धे? अचूक उत्तर आहे कर्नाटक युद्धे. पुढील प्रश्न. रिकामी जागाच्या लढाईने ब्रिटिशांनी बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया घातला. प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, म्हैसूरची लढाई का सिंघची लढाई? अचूक उत्तर आहे बक्सारची लढाई. 1764 झालेली होती. प्रश्न क्रमांक 48. रिकामी जागा वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने बंधने व कराला विरोध केला. कोणत्या ते शोधायचं आहे. इंग्लंडच्या, आफ्रिकेच्या, आशियाई म्हणजे आशियाच्या की अमेरिकेच्या? अचूक उत्तर आहे अमेरिकेच्या. प्रश्न क्रमांक 49. तुकोनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यामुळे झालेल्या परिणामाशी संबंधित नसलेले विधान कोणते? जे संबंधित नसलेले विधान आहे ते शोधायचं आहे. पहिला पर्याय, आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे मार्ग बंद झाले. दुसरा पर्याय, आशियाकडे जाणाऱ्या नवीन मार्गांचा शोध घेणे आवश्यक झाले. तिसरा पर्याय, अमेरिकेकडे जाणारे मार्ग बंद झाले. आणि चौथा पर्याय, भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे अमेरिकेकडे जाणारे मार्ग बंद झाले. यांशी काही संबंध नाही, इतर तिघांचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 50. भांडवलशाहीचे चुकीचा परिणाम निवडा. पहिला पर्याय, भाग भांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या सुरू झाल्या. दुसरा पर्याय, युरोपियन देशांची आर्थिक भरभराट झाली. तिसरा पर्याय, मानवतावादाला चालना मिळाली. आणि चौथा पर्याय, उद्योगधंद्यात वाढ होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. अचूक उत्तर आहे मानवतावादाला चालना मिळाली. हा चुकीचा पर्याय आहे. इतर जे उर्वरित पर्याय आहेत ते बरोबर आहेत 3. प्रश्न क्रमांक 51. रिकामी जागामध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले. कुठल्या वर्षी ते शोधायचं आहे. इसवी सन 1543, इसवी सन 1345, इसवी सन 1453 आणि चौथा पर्याय इसवी सन 1534. अचूक जे उत्तर आहे ते आहे 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले. प्रश्न क्रमांक 52. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिली वेखार येथे स्थापन केली. कोणत्या ठिकाणी ते शोधायचं आहे. कोलकाता, हरिश्रा, सुरत की बक्सार? अचूक उत्तर आहे सुरत. पुढील प्रश्न, अयोग्य पर्याय शोधा. पहिलं, बार्थोलोम्यू डायस, केप ऑफ गुड होप, कोलंबस अमेरिका, वास्को द गामा भारत आणि कॅप्टन कुक जपान?
यापैकी जो अयोग्य आहे तो पर्याय शोधायचा आहे, तो आहे कॅप्टन कुक जपान. उर्वरित तिघं हे बरोबर आहे. त्यांनी जो शोध लावलेला आहे त्याच्या भागाचा, म्हणजे कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, वास्को द गामाने भारताचा वगैरे. हे पुढील प्रश्न, वैचारिक क्रांती म्हणजे काय? अज्ञान दूर करणे, अंधश्रद्धा दूर करणे, रूढी व परंपरा चिकित्सक दृष्टीने पाहणे की वरीलपैकी सर्व? जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. या सगळ्या बाबींचा समावेश वैचारिक क्रांतीमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 57, युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात कोणत्या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला? प्रबोधन, भौगोलिक शोध, धर्मसुधारणा चळवळ की वरील सर्व? अचूक उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 58, प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला कारण? त्याला इंग्रजांचा पाठिंबा मिळाला नाही, नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही, त्याच्या सैनिकांनी त्याच्याच विरोधात बंड केले होते, वरीलपैकी एकही नाही. जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही, त्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. प्रश्न क्रमांक 59, अलाहाबादच्या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोणता अधिकार मिळाला? बंगालच्या सुब्यात महसूल गोळा करणे, मोगलांच्या लष्करावर नियंत्रण ठेवणे, स्थानिक निवडणुकीमध्ये सहभाग घेणे की वरीलपैकी सर्व? अचूक उत्तर आहे बंगालच्या सुब्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक 60, मीर जाफरने विरोध केल्यामुळे इंग्रजांनी काय केलं? तर त्याला ठार मारले, नवाबपदी त्याच्या जावयाला बसवले, त्याला अलाहाबाद प्रांतात पाठवले की वरीलपैकी एकही नाही? अचूक उत्तर आहे नवाबपदी त्याच्या जावयाला बसवले. प्रश्न क्रमांक 61, चुकीची जोडी ओळखायची. खाली 4 जोड्या आहेत, त्यापैकी चुकीची कोणती आहे बघा. 1453 तुकोनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले. 1487 साली बार्थोलो म्युडायस केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. 1492 साली ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला आणि 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत बंदरावर पोहोचला. जे चुकीची जोडी आहे ती आहे 1453 मध्ये तुकोनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले. ही चूक आहे, बाकीच्या ज्या जोड्या आहेत त्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 62, ईस्ट इंडिया कंपनीला सुरत येथे वखार स्थापण्यास परवानगी देणारा मुघल बादशाह कोण? अकबर, शहाजहान, जहांगीर की औरंगजेब? अचूक उत्तर आहे जहांगीर. प्रश्न क्रमांक 63, शेवटचा प्रश्न, संघराज्य शासन पद्धती व लिखित राज्यघटना असणारा पहिला देश रिकामी जागा होय? भारत, अमेरिका, चीन की इंग्लंड? अचूक जे उत्तर आहे ते आहे अमेरिका. तुम्हाला या 63 पैकी किती गुण मिळाले ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओत.